दैनिक भास्करने एक विलक्षण जीवघेणं स्टिंग अभियान नुकतेच पार पाडले। त्यांचे एक तरुण महिला पत्रकार 5 दिवस ऑर्केस्ट्रा डान्सर मुलींच्या लैंगिक शोषणाच्या नरकात जाऊन राहिले। नमस्कार, मी सायली स्वामी आणि तुम्ही पाहत आहात पुणे लोक। या 5 दिवसात या पत्रकार महिलेला 3 वेळा विकण्यात आलं। तिचा संशय आल्यावर तिला मारहाण करण्याचा प्रयत्न झाला। 5व्या दिवशी ती कशीबशी पळून जाण्यात यशस्वी ठरली। आता जे काही या ऑपरेशन मधून समोर आलं आहे ते त्याहूनही भयंकर आहे। आपली माहिती कामाला आली की त्यामागची मेहनत सार्थकी लागते। मुलींना नाचवलं जातं, मग झोपवलं जातं। 12 ते 16 वयोगटातल्या मुलींना शारीरिक अंगे मोठी दिसावीत म्हणून इंजेक्शन दिली जातात। मुलींना अल्पावधीत विकलं जातं, त्यांचा ठाव ठिकाणा लागू नये म्हणून त्यांना सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी हलवलं जातं। मुलींसाठी ग्राहक शोधणारे दलाल, त्यांचे खरेदी विक्री करणारे बायका पुरुष इतक्या सहजतेने वावरतात की जणू काही शेळ्या मेंढ्यांचा सौदा केला जातोय। जे लोक हमबिस्तर होण्यासाठी येतात त्यांना ते सत्कृत्य तिथेच त्या घरात करावे लागते। मुलगी बाहेर नेता येत नाही। मागच्या या मुलींना व्यसनेही लावले जातात जेणेकरून त्या परावलंबी होतात। काही वर्षांनी त्या घराचा नातलगांचा विषय विसरून जातात। ज्या मुली गर्भवती राहतात त्यांचा गर्भपात केला जात नाही, त्यांची प्रसूती होऊन दिली जाते। ज्याने सलगी दाखवून तिला गर्भार केलेला असतो तो मुले विकणाऱ्या रॅकेटचा घटक असतो। या बाळांना बॉयफ्रेंड बेबी असा कोडवर दिला गेलाय। दशकभरासाठी यांचा वापर झाल्यानंतर त्या गायब होतात। त्यांचे पुढे काय होते, त्यांना कुठे नेले जाते याचा कोणीही शोध घेत नाही। चकचकीत कपडे, खायला प्यायला रगड गोष्टी, तेचात केलेला मेकअप आणि सुरुवातीच्या दिवसात खाती खेळणारा पैसा, या गोष्टींना गरीब भुकेल्या मुली भुलतात आणि कायमच्या हरवून बसतात। या व्यवसायातून कोट्यावधींची उलाढाल केली जाते। आज घडीला यात अडकलेल्या मुलींची संख्या लाखोंच्या घरात असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय। मागच्या काही वर्षात बंगालमधील दक्षिण 24 परगणा हा सर्वात मोठा सप्लायर डिस्ट्रिक्ट होता। त्याच्या जोडीला आता यूपी मधील गोरखपूर ते गोंडा या बेल्ट मधील मुली आढळून येत आहेत। महाराष्ट्रातील मुलीही आहेत, पण या निम शहरी भागातील असून त्यांना आर्थिक मदतीचे प्रलोभन दाखवले जाते। दुर्दैवाची बाब अशी की अलीकडील काळात महाराष्ट्रातील कला केंद्रे यांना रसद पुरवत आहेत। यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। आपल्या राज्यात उत्तरेकडून मुली आणून नाचवण्याचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढलेले आहे। आणलेल्या मुलींना धंद्याला कसे लावले जाते याची एक व्यावसायिक सिस्टीम आहे। लग्न, वरात, हळदी, जयंती, उत्सव, मिरवणुकीत या मुलींना आणलं जातं। हा ट्रेंड रुजला आहे। अशाच एका मुलीला वाचवण्यात यश आलंय। मराठवाड्यातील छोट्याशा शहरांपर्यंत ही लागण झाली आहे। यावरून याचा प्रचार लक्षात यावा। बिहार मधील छपरा हे शहर या सर्व उद्योगाचा केंद्रबिंदू आहे। या मतदारसंघांचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक महत्व यामुळे वाढले आहे। विख्यात भोजपुरी गायक अभिनेता केसरीलाल यादवने यंदाची बिहार विधानसभेची निवडणूक छपरामधून लढवली होती। त्याने यावर लगाम लावून मुलींना उपजीविकेचे साधन मिळवून देण्याचे अभिवाचन दिले होते, पण त्यांचा पराभव झाला। पाटणा, सिवान, सारन, मुंगेर, आरा, छपरा, दानापूर, अर्रिया ही शहरे चेन सिस्टीमचे काम करतात। ही गोष्ट लवकर मोडीत निघण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाही। आपल्या भोवतालची दिसणाऱ्या अनेक गोष्टींच्या मुळाशी एक बेहतरीन कामगिरी केल्याबद्दल दैनिक भास्करचे अभिनंदन आणि पत्रकार तरुणीच्या कौतुकासाठी शब्द नाहीयेत। तुम्हाला काय वाटतं? आपल्या परिसरामध्ये पण हे असंच वातावरण आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा पुणे लोक।